आज आपण बनवत आहोत 1 वाटी कच्च्या तांदळापासून एकदम भन्नाट असा नाश्ता, जो अगदी झटपट तयार होतो. चवीला तर त्याहूनही उत्कृष्ट लागतो. या पद्धतीने एकदा नाश्ता बनवला तर पोहे आणि उपमा तुम्ही नक्कीच विसराल. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत 1 वाटी तांदळापासून झटपट नाश्ता असा आपण आज इथे बनवत आहोत. मी इथे एका बाउलमध्ये 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून फक्त अर्धा ते पाऊण तासासाठी भिजवून घेतले आहे. या रेसिपीसाठी इंद्रायणी तांदूळ सोडून कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल. तर मिक्सरच्या भांड्यात आपण तांदूळ संपूर्ण पाणी निथळून मगच मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न टाकता छान बारीक असा मिक्सरला फिरवून घेऊया. बारीक पेस्ट याची तयार करून घेऊया. बारीक पेस्ट झाली आहे, तुम्ही बघू शकता. तर यामध्ये आता आपल्याला अजून एकदा फिरवून घेऊया आणि ओल्या नारळाचा चव सुद्धा आपण वापरणार आहोत. अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव टाकून घेतला आहे, म्हणजे आपला नाश्ता अजूनच पौष्टिक होईल. पाव वाटी पाणी घालून छान असं आपण बारीक करून घेतलं आहे मिक्सरला. छान याची पेस्ट बनवून घेतली आहे. तर 2 चमचे मोठा रवा आहे म्हणून याची बारीक अजून एकदा पेस्ट करून घेऊया थोडंसं पाणी टाकून. 2 चमचे मी पाणी टाकलं आहे. पाणी बेतानेच टाकायचं आहे आपल्याला. अजून एकदा मिक्सरला फिरवून घेऊया आणि हे जास्त पातळ मिश्रण नको आहे आपल्याला. हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये टाकून घेतलं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अशी हवी आहे. जास्त आपल्याला पातळ नको हे मिश्रण. तर तडका देऊन घेऊया आपण. तडक्याच्या पॅनमध्ये 2 चमचे असं तेल टाकून घेतलं आहे. मोहरी पाव चमचा, जिरी पाव चमचा. जिरा आणि मोहरी फुलली की यामध्ये अद्रकचे तुकडे, हिरवी मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, कट केलेली कोथिंबीर यावर आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पाहू शकता हिंग थोडंसं टाकूया आणि यावर तडका देऊया आपण ह्या मिश्रणावर. तर हे छान असं मिक्स करून घेऊया अगोदर. ह्या पद्धतीने चांगलं मिक्स करून घेऊया आपण. मग यावर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया. थोडंसं म्हणजे विश्रांती देऊया 5 ते 10 मिनिटासाठी आणि झाकण लावून बाजूला ठेवूया आणि चटणी बनवायला घेऊया. अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घेतले आहेत मी. 1 मोठा चमचा जिरी, अर्धा चमचा लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, आल्याचे तुकडे घेतले आहेत, 3-4 हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतले आहेत, चवीनुसार मीठ. एकदा मिक्सरला फिरवून घेऊया आपण हे. एकदा मिक्सरला फिरवून घेतले की कट केलेली कोथिंबीर टाकूया फ्रेश अशी आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेऊया याची. तर आपली ही चटणी तयार आहे. चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला जशी पाहिजे तशी आपण चटणी ठेवू शकतो, घट्ट किंवा पातळ. थोडंसं पाणी टाकून तुम्ही पातळ थोडीशी केली तरीही चालेल. आणि ह्या आपल्या नाश्त्यासोबत थोडीशी मध्यम मध्यम पातळ पाहिजे, जास्त पण पातळ नाही पाहिजे चटणी. तर व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने आपली चटणी पाहिजे. तर इथं आपण मिश्रण घेतलं आहे. आपण बनवून घेतलेल्या मिश्रणात आता एक इनो फ्रूट सॉल्टचं 1 पॅकेट टाकायचं आहे आणि 2 चमचे असं दही टाकलं आहे. थोडंसं पाणी टाकलं आहे इनोच्या पावडरच्या वरती आणि एकाच दिशेने हे आपण फेटून घेतलं आहे. दहीसुद्धा आहे, त्यामुळं 2 ते 3 मिनिट छान असं फेटून घेतलं आहे हे मिश्रण. एका ताटाला तेल लावून घेतलं आहे, बघू शकता ह्या पद्धतीने. आणि लगेचच हे मिश्रण फेटून घेतलेलं ताटामध्ये टाकलं आहे. एकीकडे कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आणि हे ताट आपण उकळत्या पाण्यावर ठेवूया. कढईमध्ये ह्या पद्धतीने ठेवलं आहे. वरून झाकण लावलं आहे. मोठ्या आचेवर 5 मिनिटं ठेवायचं. नंतर मध्यम आचेवर आपल्याला हे मिश्रण 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. आता चटणीला तडका देऊन घेऊया. गरम तेलामध्ये 1 चमचा तेलामध्ये जिरं, मोहरी, बेडगी मिरची आणि हिंग टाकून घेऊया आणि चटणीला छान असा तडका देऊन घेऊया. चटणीला तडका देऊन झाला आहे आणि 20 ते 25 मिनिटं आपला हा नाश्ता छान असा मध्यम आचेवर वाफवून घेतला आहे. तर आपण पाहूया हा नाश्ता वाफवून झाला आहे का ते. एका सुरीच्या मदतीने बघूया, क्लीन येते आहे सुरी, म्हणजे हा नाश्ता छान वाफवून झाला आहे. सुरी टाकून आपण पाहिलं की हा छान नाश्ता वाफवला आहे. तर ताट खाली घेतला आहे आणि
त्यावर जिरी पावडर भुरभुरून घेतली आहे. लाल मिरची पावडरसुद्धा थोडीशी भुरभुरून घेतली आहे. हा नाश्ता दिसायला छान दिसतोच, पण चवही दुप्पट वाढते आपली. आता हे कट करून घेऊया आपण. तुम्ही या पद्धतीने केलं तरी चालेल किंवा चौकोनी पीसेसमध्ये ढोकळ्यासारखं कट जरी केलं तरीही चालेल. याला तुम्ही तांदळाचा ढोकळा म्हणाल की दुसरं काय? नाव द्या, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याला नाव काय द्यायचं ते. तांदळाचा ढोकळा मला तर वाटतं तांदळाचा ढोकळा हे बेस्ट नाव आहे. हा आपला नाश्ता हिरव्या चटणीसोबत आपण सर्व करू शकतो किंवा सांबारसोबतसुद्धा सर्व करू शकतो. 1 वाटी तांदळापासून आपण पूर्ण कुटुंबाला हा नाश्ता सर्व करू शकतो. हिरव्या चटणीसोबत मी सर्व केला आहे. तुम्ही सांबारसुद्धा वापरू शकता. अजून शेजवान चटणीसोबतसुद्धा छान लागतो हा नाश्ता. नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने नाश्ता बनवून पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.